नमस्कार, मी बालिका देशमुख व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तरी कशा आहात सर्वजण? मी सुखी आहे, आनंदी आहे आणि खुश आहे। तुम्ही पण सुखी आणि आनंदी असाल मी अशी अपेक्षा करते। जाणार आहे काय नाही, मी तुम्हाला सगळे हे व्हिडिओज शेअर करणार आहे। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एंट्रन्स एक्झामसाठी मी आलेले आहे, त्याला घेऊन आदर्शला। आणि हे पहा पब्लिक आणि हे पहा मुलं आणि हे पॅरेंट्सला बसण्यासाठी केलेले आहेत सुविधा। पहा असं काही आहे हे का कॉलेजचं सगळं आसपासचं। आदित्य पण इथंच होता, आदित्य पण 11वी 12वी आदित्यचं JEE पण इथंच झालेलं आहे। आणि मुलांनी आमच्या खूप छान असे मार्क्स घेतले होते, खूप छान नाव पण कमवलं आणि आमचं पण नाव केलं आदित्यने इथं राहून। मग तेच आता आदर्शसाठी सुद्धा हाच प्रयत्न चालू आहे माझा। एंट्रन्स एक्झाम होती आज म्हणून इथं आले होते त्याला घेऊन। पहा मेन एंट्री आहे, हे सरळ रस्ता गेलेला पुढं। हे पण हॉस्टेल आहे मुलांसाठी, छोट्या मुलांचं हॉस्टेल आहे हे। असतं हो का नाश्ता करत आहे, लवकर झाडाखाली बसून मस्त नाश्ता करायचा प्रोग्राम आहे, तिथं ऐकत बसायचं। हे पहा चहा घेतले, आता इथं कॅन्टीन आहे चहासाठी। चहा घेऊन झालं, आता तिथं बसायचं, थोडंसं प्रोग्राम बघायचं देवाधर्माचं वगैरे। त्याची एक्झाम सुटेल त्याला घेऊन मग परत उदगीर। तिथे होता तो का ते समोरचं हॉस्टेल आहे ना, त्या हॉस्टेलमध्ये होता। हे आदित्यचं कॉलेज आहे हो का, हे इकडलं समोरचं। आणि हो का ही बघा पब्लिक अशी आहे एक्झाम असल्यामुळं। ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ವಿಭೂತಿಯನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ। ಅದಾದ ನಂತರ ಅಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಲೆಫ್ಟ್ ಸೈಡಿಗೆ हे पहा इथं असं जेवणाची सोय केलेली आहे। हे पहा असं इथं छोटंसं गार्डन आहे, किती छान आहे। आदित्य ह्या हॉस्टेलमध्ये होता। हे पहा आदित्यची रूम नंबर तो का ती होती रूम। आणि इथल्या इथं त्यांना रोज दर्शनाला येत होता। किती छान असं हो का हे हॉस्टेल आहे, इथं खूप छान असं हे आहे मुलींसाठी तर खूप छान सेफ आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथं। इथून कॉलेजला जातं रस्ता। हे पहा खूप छान फॅसिलिटी आहे आप्पांच्या सानिध्यात मुलांसाठी, खूप छान कांदा लसूण वगैरे काहीच नाही आहे मुलांसाठी। आणि किती छान असं त्यांना संस्कार आहे तिथं आप्पांच्या सानिध्यात। माझं लहानपणच गेलं पण खूप आप्पांचा पण आशीर्वाद आहे। हे पहा आज माझी मुलं इथे शिकतात, मला खूप छान वाटत आहे। हे पहा इकडनं बाहेर जातं रस्ता आता पूर्ण असंच सरळ जायचं आणि लेफ्टला वळायचं आणि राईटला वळलं तर कॉलेज। पहा इथं मूर्ती किती छान आहे। हे पहा इथं, हे पहा हे आहे कॉलेज। इथं फोन अलाउड नाही, काहीच नाही, व्हिडिओ सुद्धा करायला अलाउड नाही। मी आप्पांची परमिशन घेऊन हे व्हिडिओ करत आहे। हे पप्पा पॅरेंट्स जेवण करण्यासाठी जात आहेत। खूप दिवसापासून इथला व्हिडिओ करावा असं वाटत होतं पण नाही। आहे हो का इथं कारंजा वगैरे आहेत कॉलेजच्या आसपास। हो का किती छान असं हे सगळं आहे। इथं खरंच फोन अलाउड नाही, मुलांना कॉलवर सुद्धा घरी बोलू देत नाही, तेवढं छान फॅसिलिटी आहे। आठवड्यातून एकदा आहे त्यांचं कॉइन बॉक्सचा नंबर असतो त्याच्यावरनं करायला लावतात, पण त्यांनी खूप छान आपल्यापेक्षा छान काळजी मुलांची घेतात इथं। हे पहा असं काही आहे सर्व कॉलेज वगैरे, शिक्षण पण खूप छान आहे। कर्नाटक एज्युकेशन, आमच्या आदित्यचं पूर्ण शिक्षण इथं झालेलं आहे। आणि किती छान असं वातावरण आहे। मुलींचं म्हणाल तर मुलींना बाहेर कॉलेजला हॉस्टेलला टाकायला आईवडिलांना खूप भीती वाटते, खूप मुलींबाबतीत खूप हे होतं, टेन्शन येतं आईवडिलांसाठी।
पण इथं जर टाकलं ना डोळे झाकून मुलींसाठी खूप छान आहे. मुलांसाठी तर आहेच. आता बघा आपल्या मुलांचं टर्निंग पॉईंट असतं 10वीच्या नंतर 11वी 12वी. तिथंच जर मुलांचं व्यवस्थित जर संगोपन झालं तर पुन्हा नंतर काही भीती वगैरे राहत नाही. अभ्यासात मन लागतं, व्यवस्थित सगळं होईल. आणि मुलींच्या आईवडिलांना एवढंच सांगते की खूप छान आहे, एकदा इथं विजिट घ्या कडाळला. जन्नाबशेश्वर गुरुकुल म्हणून आहे, तुम्ही इथं येऊ शकता आणि भेटू शकता आणि तुमच्या मुलींना वगैरे तुम्ही इथं कॉलेजमध्ये टाकू शकता. फोन अलाउड नाही ना, टी व्ही अलाउड नाही, काहीच नाही. फक्त अभ्यास आणि आपलं आराम आणि खेळ वगैरे. आणि एक महिना पॅरेंट्सला वगैरे भेटू देत नाहीत, काय नाहीत. पण अभ्यास खूप छान पद्धतीने घेतात, लवकर उठण्याची सवय, संस्कार खूप छान भेटतात या कॉलेजमध्ये टाकण्यासाठी. कुठून लोक आज येत आहेत, कुठं बेंगलोरचे इकडचे तिकडचे सुद्धा इथं टाकतात मुलांना ह्या कॉलेजमध्ये. आणि स्कूल पण आहे, स्कूलचे सुद्धा विद्यार्थी इथं आहेत. आता बघू आमचा आदर्श तर गेला एक्झाम देण्यासाठी. 11 ते 1 पर्यंत एक्झाम आहे. आता आल्यानंतर पॅरेंट्सला वगैरे जेवण आहे, जेवण वगैरे करून मग चला परत मग उदगीरला जाता येईल. खूप छान असं केलेलं आहे अरेंजमेंट एक्झामची वगैरे, जिथल्या तिथं सोय केलेली आहे. पॅरेंट्ससाठी बसण्याची, उठण्याची किंवा वॉशरूमची सगळी काही सोय आहे इथं. आणि आरामशीर बसून हे करून. असं काही आहे कॅन्टीन, पहा असं काय आहे कॅन्टीन. कॅन्टीनमध्ये सर्व काही भेटतं, थोड्या वेळासाठी बंद आहे कॅन्टीन. पहा आता झालेली आहे एक्झाम, भरपूर लोक आता नेत आहेत, त्यांच्या मुलांना घेऊन जात आहे. हे आहे मेन गेट कॉलेजचं. इथं जर उद्यापासून एंट्री करायचं म्हणलं तर भेटणार नाही. ट्रेन येत आहे, अनाउन्समेंट झालेली आहे आता. हे पब्लिक तर भरपूर दिसत आहे. चला तर मग आता आलेली आहे ट्रेन, उदगीरसाठी आता जायचं आहे. हे पहा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.